माझ्या लग्नासाठी पैसे जमवण्यासाठी दादानी आपली किडनी डोनेट केली आहे। कुणीतरी मोठं षडयंत्र रचलंय दादाच्या विरोधात। तुमच्यावर ठेवण्यात आलेला आरोप खोटा आहे आणि तो सिद्ध होणार नाहीये। असं असताना आपण हे घर का सोडायचं आणि बरं आता घर सोडायचं, नंतर हा आरोप सिद्ध नाही झाला की परत या घरात यायचं, ही नासानास कशासाठी? माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, हे तुम्हाला मान्य करावंच लागेल। हा आरोप मला मान्य नाही। आमचे पैसे केव्हा परत करताय ते सांगा मला। तुमचे पैसे परत करण्याचा प्रश्नच येत नाहीये। तुमची बहीण स्वतः घर सोडून गेलेली आहे। सर मी तुमच्याशी खोटं बोललो। खोटं बोललास? त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की कृष्णाजी शानबाग हा आमच्या समोरच्या कॉलनीत राहतो, जे काय व्हायचं ते होऊ देत, पण तुम्हाला सगळं खरं खरं सांगायचं। सर तुम्ही मला नोकरी मिळवून द्या अथवा नका देऊ, पण ह्या मॅटरमध्ये मी तुमची साथ सोडणार नाही सर। तुझी कृष्णाजी शानबागशी नुसती ओळख आहे एवढाच तर्क नव्हता लढवला मी, पण तू खरं बोललास, आनंद वाटला। ही सुरुवात आहे, सुधारणेला वाव आहे। राशी मॅडम, अहो तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या राहुल देशपांडेच्या घरनं पैसे जप्त करून तुम्हाला दिले खरं, पण हे मॅटर इथेच थांबेल असं वाटत नाही मला। म्हणजे अहो ती अनघा, राहुलची बहीण आणि तिची मैत्रीण, काय बरं नाव तिचं, हा ज्योती पंडित, त्या दोघी जणी पोलीस स्टेशनवर येऊन गेल्या होत्या। कशासाठी? कशाच्या आधारावर तुम्ही पैसे जप्त केलेत आणि ते राहुलने पैसे चोरून आणलेत ह्याचा पुरावा काय वगैरे काहीतरी विचारत होत्या। मग तुम्ही काय सांगितलं? वेड्यात काढलं दोघींना। काय सांगता काय भोसले साहेब? हो, सरळ सरळ कानावर हात ठेवले, म्हणालो मी काय तुमच्या घरी आलो नाही आणि मी काय पैसे जप्त केले नाही। आणि त्या गुपचूप निघून गेल्या? येस, अहो दोघींची तोंड बघण्यासारखी झाली होती। त्यातच नवीन तक्रारदार उपटले, तेही तुमच्या संबंधातले। कोण? सीमा जातेगावकर। सीमा जातेगावकर ही कोण? माझा काय संबंध तिच्याशी? अहो मॅडम, ती सीमा जातेगावकर म्हणजे त्या राहुल देशपांडेच्या बहिणीचं ज्या मुलाबरोबर लग्न ठरलं होतं ना, त्याची बायको। अच्छा। हो, अहो तिने स्वतःच्याच नवऱ्याविरुद्ध कंप्लेंट केली आहे आणि त्या किडनीच्या लफड्यामध्येही त्याचा हात आहे असं FIR मध्ये दर्ज आहे। त्या राहुल देशपांडेचा स्पष्ट उल्लेख आहे त्याच्यात। हो, पण तुम्ही काळजी करू नका मॅडम, अहो तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही अशी शपथ घेतली आहे मी। हा, आता पोलिसात भरती होताना शपथ घेतली होती, पण ती शपथ काय मला पाळता आली नाही। हा, आता त्या शपथेचं दुर्दैव म्हणा आणखी काही म्हणा, पण तुम्ही दुर्दैवी नाही आहात मॅडम। तुम्हाला दिलेली शपथ मी नक्कीच पाळेल। थँक्स भोसले साहेब। इट्स माय प्लेजर। निघूया? निघूया। मी बिल देते। इथे आपल्याला बिल द्यावं लागत नाही मॅडम, चला। काय रे, कोण होती बाई? तू सारखा सारखा तिच्याकडे का पाहत होतास? ही प्राची नार्वेकर,
आमच्या घरात राहणाऱ्या मोनिकाची आई पक्की चालबाज बाई आहे. ही इथे इन्स्पेक्टर सोबत गडबड आहे. नक्कीच काहीतरी गडबड आहे. घ्या भाऊजी. भाऊजी, ताईची परवड नाही हो बघवत. शर्मिला, काही दिवसांचाच तर प्रॉब्लेम आहे. नेमकं काय झालंय भाऊजी, सांगा ना. ओ, तिथे वाडा सोडून ताई कशी राहते हे जाऊन एक दिवस बघून तरी या. हो हो, जाईन. सगळे दागिने काढून ठेवायचा निरोप तर अगदी ताईच्या जिव्हारी लागलाय हो. हे मला कळत नाही का शर्मिला? पण मी इथं कसं कसं आणि काय काय मॅनेज करतो हे मला माहिती. 6 महिने तुम्ही गावाला जात नाही, ताईला भेटत नाही, आणि आता तर मंगळसूत्रापासून सगळे दागिने तुम्ही तिला काढून ठेवायला सांगितलेत. हो, अशाने तिला असं वाटायला लागलंय की तुम्ही इथे मुंबईला दुसरी बाई करून ठेवली आहे म्हणून. शर्मिला, मी असा वाटतो का? नाही ना. मग ताईला इथे बोलवून तरी घ्या ना. हो, तुमच्या जेवणाची किती अबाळ होते. जेव्हा मी इथे येते तेव्हा जेवण करते. एरवी नाहीतर तुम्हाला बाहेर हॉटेलात जाऊन जेवायला लागतं. अशाने तब्येतीवर परिणाम होईल ना. म्हणतात ना, बायकोपेक्षा मेहुणी बरी. खरंच आहे ते. माझी किती काळजी घेते शर्मिला. तुला काय वाटतं हे मला कळत नाही का? अगं पण काही प्रॉब्लेम असे आहेत की. अहो, काय प्रॉब्लेम आहे सांगा तरी. काही सांगतही नाही. आम्ही काय समजायचं? मी एक सांगू? तुम्ही काही सांगू नका. तुम्ही जर ताईला आणायला जाणार नसाल ना, तर मी दिनू दादाला सांगते, तो आणेल ताईला. ए बाई, हे असं काही करू नकोस, नाहीतर माझे वांदे करशील. मग तुम्ही जा ना ताईला आणायला. सांगा कधी जाताय? संधी मिळाली की जाईन. संधी म्हणजे? हे तुमचं असं कोड्यातलं बोलणं असतं, ते काही नाही. जर तुम्ही ताईला 2 दिवसात इथे आणलं नाहीत ना, तर बघाच मी काय करते. ए, केल्यास तर ज्वारीच्या भाकऱ्या कर. ज्वारीच्या भाकऱ्या. या झोंबड्यातनं बाहेर कसं पडायचं? काहीतरी विचार करावा लागेल. स्वाती बहिणी येऊ का घरात? नंदिनी वहिनी, अवे या की. भाजी आणले, आंबट आणि तिखट. आंबट आणि तिखट? अहो, भाजी आणली का लोणचं? भाजीच आणले ना. अहो, तिथं कशा पायी बसताय? इथं या की खाटावर. काय म्हणतात भाऊजी? मागच्या आठवड्यात धाकली बहीण येऊन गेली. सांगावं धाडला होता का भाऊजीने काही? स्वाती वहिनी, स्वाती वहिनी. आता कसं वहिनी, त्यांचं तिथं मम्मीला काय चाललंय ते इथं बसून काय बी कळत नाही बघा. कमाल झाली म्हणायची. काय हो, मागच्या वेळेला भाऊजी आले होते, किती दिवस झाले म्हणायचे? आता पाऊस लागाया अवकाश होता, म्हणजे 6 महिने तरी झाली असतील बघा. कमाल झाली म्हणायची.
तर ना गडी 6-6 महिने कारभार कसा राहू शकतो? हे बघा स्वाती वहिनी, तुम्हाला एक सांगू का? सांग. तुमच्या भावाला बोलवून घ्या, म्हणा मला मुंबईलाच घेऊन चल, तिथेच नेऊन सोड, माघारी येऊच नका. असं म्हणताय? असंच करा. आणि काय हो, तुमच्या अंगावर दागिने काय झाले? आता काय करतो बहिणी, बाईला फिराया नवरा लागतो, दागिने नव्हत नाही का? ते काय नाही, दागिने घाला पाहू आधी. अहो शंकरदेव समाधी लावून बसले म्हणूनच पार्वतीने वनवास काढायचा का? दागिने घाला पाहू आधी. ते घालीन मागवून. आणि काय म्हणताय, घरी समजा ठीक आहे ना व? आणि बहिणी, तुमच्या लग्नाला बी 2 वर्ष झाली असतील ना व? सासूबाई मागे लागल्या असतील पाळणा हलवू म्हणून. काय व नंदिनी वहिनी, काय होतंय? आंबट तिखट भाजी ना व? चला स्वाती बहिणी मुंबईला जाऊन या. उगाच नाही म्हणत मी, येते. प्रिया, अगं प्रतीक येऊन गेल्यानंतर त्याबद्दल आपली काही चर्चाच झाली नाही. त्यात चर्चा काय करायची आता? अगं तसं नाही, म्हणजे तुमचं काय बोलणं झालं, कसा वाटला तुला प्रतीक? मी बोल ना. अगं बोल. तू मोकळेपणाने बोलली नाहीस तर तुझ्या मनात काय ते कसं कळणार आम्हाला? बोल ना. मम्मा, म्हणजे तो व्यवस्थित बोलला, पण काय? मम्मा अगं तू खरंच एज्युकेटेड आहे, सोबर आहे, पण मला नाही सांगता येते. अगं काय ग, तुझं काय झालं? बरं झालं बाई तू आलीस. अगं मी प्रियाला प्रतीक बद्दल विचारत होते तर काही बोलायलाच तयार नाही. कदाचित माझ्याशी बोलताना तिला संकोच वाटत असेल. तुझ्याशी मोकळेपणाने बोलेल ती. बोलतेस जरा तिच्याशी? मी बोलते. नमस्कार दिवाकर साहेब. नमस्कार आबा. या, कसे आहात? मी कसा दिसतोय? मस्त दिसताय. अहो हे तर काय नाही, तुम्ही अजून 4 दिवसापूर्वी पाहिला असतं ना तर मी किती स्मार्ट दिसत होतो. हो, काय सांगताय काय? तेव्हा मी केस काळे केले होते ना, हा. आता थोडे केस सफेद झाले. बाकी तुमची तब्येत काय म्हणतेय? अगदी टणटणीत. रोज 50 बैठका काढतो. काय सांगताय काय? हो, मनातल्या मनात. तुम्ही नाही असत, किडनीचं ऑपरेशन झाल्यापासून असल्यावर परिणाम होतो का? हा, आलं लक्षात. तुम्ही ज्या माणसाची किडनी घेतली तो असणारा मुळीच नसणार. कोण तुम्ही माझ्या बोलण्यावर हसत नाहीत. राहुलचा चेहरा मुळीच हसला नव्हता. काय आबा, तुम्ही काय म्हणालात? काही नाही हो, मी मनातल्या मनात बोलत होतो. तुम्हाला जान्हवी मॅडम मी सांगितलं नाही का, मी मनातल्या मनात काय पण बोलत असतो. मे आय कम इन सर? Yes, it's coming in. I am complete out. येस.
बसा ना. नमस्कार, मी ज्योती पंडित. आपण गाडगीळ साहेबच ना? हो, तुम्ही मला कसं काय ओळखता? नाही, तुम्हाला ओळखत नाहीत, पण जान्हवी मॅडमना ओळखते. मला त्यांच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं होतं. मॅडमची तब्येत बरी नाही आहे, त्यामुळे त्या आज आल्या नाही आहेत. काय काम काय होतं? मला राहुल देशपांडेविषयी त्यांच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं होतं. मोनिका. अभि दादा, तू इथे? सहज आलोय. तुझी तब्येत कशी आहे? बरी आहे. बरं वाटलं तू माझी चौकशी केलीस. बस ना. नाही, ठीक आहे. ज्योती कुठे आहे? ॲक्च्युली मी ज्योतीलाच पाहायला आलो. ज्योती बाहेर गेली आहे. अनघाचा भाऊ राहुल, तो बेपत्ता आहे ना, त्याची चौकशी करायला ते जान्हवी मॅडमकडे गेले. जान्हवी मॅडम कोण? राहुलच्या बॉस. तो त्यांच्याकडे नोकरी करत होता. अच्छा, पण ज्योती तिथे जाऊन काय करते? ओके. तुझी मामा दिसली होती आज. मम्मा? कुठे? एका रेस्टॉरंटमध्ये. कोणी पोलीस इन्स्पेक्टर होता तिच्यासोबत. रेस्टॉरंटमध्ये? पोलीस इन्स्पेक्टर? एनिवे, ज्योती आली की तिला सांग मला भेटायला. ओके. मम्मा आणि पोलीस इन्स्पेक्टर? राहुल देशपांडे? हो ना सर, मला काहीच कळत नाही हा काय गोंधळ आहे. जान्हवी मॅडम सांगत होत्या की त्यांनी तुमच्या ऑपरेशनसाठी प्राची आंटीकडे पैसे दिले आणि त्यातलेच 2 लाख रुपये प्राची आंटीने अनघाच्या लग्नासाठी राहुलला दिले असं प्राची आंटी सांगते. आणि असं असताना राहुलने पैसे चोरून आणलेत असं पोलीस कसं काय सांगू शकतात? आणि ते पैसे जप्त कसे काय करू शकतात? नाही, मलाही काही कळत नाही आहे. शिवाय तुम्ही आत्ता जे काही सांगितलं ना, त्यातल्या बऱ्याच गोष्टी मलाही आजच नव्यानेच समजत आहे. सर, काहीतरी गडबड आहे. मोठा गोंधळ झालाय अशी मला आता खात्रीच पटते. आणि माझ्या अंदाजाप्रमाणे याला जबाबदार आहे ती प्राची आंटीच. सर, तुम्ही प्लीज माझं जान्हवी मॅडमशी बोलणं करून देता का? प्लीज आज नको. काय डॉक्टरांनी मॅडमना अगदी सक्तीनं आराम करायला सांगितलेलं आहे. नाही, पण मी तुम्हाला वचन देतो की मी स्वतः जातीनं या केसमध्ये लक्ष घालेन. आणि जर या केसमध्ये कोणी गैरव्यवहार केला आहे असं जर मला समजलं ना, तर मी ही केस तडीच नेईन आणि अन्याय झालेल्याला न्याय मिळवून देईन. गैरव्यवहार करणाऱ्याला शिक्षाही झालीच पाहिजे. मग ती व्यक्ती प्राची नार्वेकर असो किंवा माझी बायको जान्हवी गाडगीळ असो, शिक्षा ही झालीच पाहिजे. खरंच तो मुलगा खूप चांगला आहे. तू जर त्याला हो म्हणालीस ना, तर आम्हा सगळ्यांना खूप आनंद होईल. सुखावून टाकेल अशा उद्याचा विचार जरूर करा, पण दुखवेल अशा उद्याचा विचार मनातही आणू नका. पहिली आणि महत्वाची अट, माझ्या संसारात मला कुणाचीही लुडबुड चालणार नाही. आता विचार करून काय उपयोग मॅडम? दिवाकर साहेबांचा जीव वाचलाय.